उपस्थितीत सर्वांनाच संविधानाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आजच्या राज्यघटनेने स्वीकारलेल्या सारनाम्यामध्ये मित्रहो, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य घडवण्याचा मानस धरत आहेत. मग असाच मानस एका इथल्या महापुरुषांनी म्हणजे जगातल्या अनेक नेल्सन मंडेला असतील, अब्राहम लिंकनचा वारस असणारे आय हॅव ड्रीम नावाचे व्यक्ती असतील, या सर्वांनी त्या व्यक्तीचं फॉलोअर्स केलेलं आहे. अर्थात त्या व्यक्तीचं नाव आहे महात्मा गांधी. मग या महात्मा गांधींच्या संकल्पनेला अर्थात रामराज्याला या ठिकाणी प्रस्तुत विषयाचं चिंतन करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी लोंढे अतुल आत्माराम, शासकीय विधी महाविद्यालय मुंबईचा विद्यार्थी, प्रगल्भ व्यासपीठावरती विषय चिंतन करतोय. गांधींच्या स्वप्नातील रामराज्यामध्ये मिटो काळजी अगदी चिमणींच्या पोटाची. मग अर्थात विषयाला सुरुवात करत असताना मला ज्यावेळेस विषय समजून घेतो त्यावेळेस गांधींच्या स्वप्नातील रामराज्य म्हटलेलं आहे. मग गांधींच्या स्वप्नातील रामराज्य आणि त्याचबरोबर मिटो काळजी अगदी चिमणींच्या पोटाचीही, या दोन्ही संकल्पना मला समजून आणि त्या विषयाची मांडणी करणे गरजेचं आहे. पण त्याचबरोबर मग जी रामराज्य म्हणजे राज्य ही संकल्पना ही सुद्धा मला समजून गरजेचं आहे. मग मित्रहो, राजकोष खंड 2 मध्ये सुहास पळशीकर आणि राज वोरा यांनी प्रस्तुत विषयाचं रामराज्य असं विश्लेषण केलेलं आहे की राज्य हे मुळात हिंसेवरती आधारित असतं. मग त्या राज्यामध्ये व्यक्तीच्या अधिकारांना, व्यक्तीच्या जबाबदारीकांना, व्यक्तीचं मूलभूत स्वातंत्र्य असेल, व्यक्तींचे भौतिक सुख असतील किंवा व्यक्तींचे शारीरिक सुख असतील, या सर्वावरती बंधन लादण्याचं काम घेतं. मग पाठीमागच आपल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने LGBTQ आणि अर्थात सेम सेक्स मॅरेजवरती म्हणजे LGBTQ जे सेम सेक्स मॅरेज आहे IPC कलममधलं 377 हे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे. पण त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने पाठी 2 महिन्याखाली सेम सेक्स मॅरेजवरती असं जजमेंट दिलेलं आहे की ज्यामध्ये इथल्या सेम सेक्स म्हणजे LGBTQला मूल ॲडॉप्ट करता येणार नाही, त्याचं मेंटेनन्स करणार आहे आणि लग्नही करता येणार नाही. मग हे प्रश्न त्यांनी संसदेकडे पाठवले. मग अर्थात काय, मग गांधींच्या रामराज्यामध्ये हे मला दिसतं का? अर्थात मला या ठिकाणी दिसतं. कारण याचं उदाहरण देताना महात्मा गांधी व्यक्तीच्या स्वातंत्र्य भर देतात आणि व्यक्तीच्या स्वातंत्र्य भर देताना व्यक्तींचं जे मूल्य आहे, व्यक्तींचं जे सद्विवेक बुद्धी आहे त्याच्यावरची जोर देताना दिसतात. मग याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस विनोबा भावे आणि महात्मा गांधी ज्यावेळेस स्वप्नातील रामराज्य म्हणजे अर्थात स्वप्न हा शब्द वापरलेला आहे. मग स्वप्न हे केवळ स्वप्न हे हबश असतं, म्हणजे ते अस्तित्वात कधीच येत नसतं. म्हणजे खरं तर भारतातील इथल्या राज्यसमूह म्हणजे इथल्या राजकीय व्यक्तीने किंवा त्या राजकीय पक्षांनी मग गांधींचं राजकीय स्वप्न जे होतं की रामराज्य, मग रामराज्य साकारायला आहे, तर माझं या ठिकाणी 2 अर्थात येणार. म्हणजे आहे पण म्हणजे आहे अस्तित्वात आलेलं पण आहे आणि अस्तित्वात आलेलं पण नाही. मग याचं उदाहरण देताना गांधीला लॉ आणि ऑर्डर म्हणजे अर्थ काय, कायदा आणि सुव्यवस्था मान्य नव्हती. त्यांना असं होतं की इथल्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज्याबरोबर कुठल्याही बंधनाचं घाबरण्याचं कारण नाही. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की इथली जी व्यवस्था आहे ही आदर्शवत म्हणजे नैतिकतेच्या आधारावरती येते आणि सद्विवेक बुद्धीवरती असायला हवं पाहिजे. मग या सर्वांचा विचार करत असताना ज्यावेळेस मी गांधींचं रामराज्य पाहतो, त्यांच्या स्वप्नातील रामराज्य पाहतो ना, त्यावेळेस मला प्लेटोचं द रिपब्लिक, ॲरिस्टॉटलचं पॉलिटिक्स किंवा इथं असलेला कार्ल मार्क्सचं असलेलं त्यांचं जे जर्मनीमध्ये प्रसिद्ध झालेलं जे पुस्तक असेल, ते पुस्तक सध्या मला आठवत नाही आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी असं उद्धरण केलेलं आहे की इथल्या व्यक्तीला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचं आणि त्या ठिकाणी त्याला मांडण्याचं मत आहे. मग खरं तर जे इतर लोकशाही म्हणजे लोकशाही असेल, साम्यवादी विचारसरणी असेल, त्याचबरोबर नाझीवादी असेल किंवा समाजवादी असेल, या सर्वापेक्षा गांधींचं रामराज्य म्हणजे गांधींच्या स्वप्नातील रामराज्य कसं होतं ह्या ज्यावेळेस करतो. म्हणजे अलीकडच्या काळात ज्यावेळेस 3 एप्रिल 2017 शशी थरूर द हिंदू एडिटोरियलमध्ये म्हणजे द कन्सेप्ट ऑफ गांधी अँड नाव द कन्सेप्ट ऑफ द हिंदू राष्ट्र या ह्याच्यामध्ये लेखामध्ये ते असे म्हणतात की गांधींचं रामराज्य हे धर्मावर नसून ते मानवतेच्या कल्याणासाठी होतं. तर दुसरीकडे इथल्या सध्याचं असलेलं रामराज्य हे फक्त एका धर्माला पुढे करून दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींना दुय्यम सेकंड सिटिझनशिप देण्याचा प्रयत्न करत आहे. मग हे जरी एका पक्षाचं असलं तर त्याच पक्षाचे असलेले संबित पात्रा असं म्हणतात की आमचं रामराज्य हे गांधीचं रामराज्यामध्ये. मग अर्थात गांधींच्या स्वप्नातील रामराज्य म्हणजे काय हेही समजून घेणं आहे. मग गांधींचं स्वतःचं पूर्ण आयुष्य हे अहिंसा आणि सत्य या 2 गोष्टीवरती आधारित आहे. मग गांधींना असं वाटतं की भारतातील प्रत्येक व्यक्तीने अहिंसा झालं पाहिजे. मग खरं तर ही अहिंसा महात्मा गांधींच्या स्वप्नामध्ये कशी आली असेल तर त्याला कारणीभूत आहे इथली असलेली प्राचीन
तत्वज्ञानाचे आपल्याला मिळाला वारसा. मग या तत्वज्ञानाच्या वारसामध्ये महात्मा गांधींनी जैन धर्मातून आणि बौद्ध धर्मातून अहिंसा स्वीकारलेली दिसते. मग त्याचबरोबर आपल्याला सत्य म्हणजे सत्याचा प्रयोग म्हणजे गांधींनी स्वतःचा प्रामाणिकपणा किती केलेला आहे. म्हणजे मी रेड लाईट एरियामध्ये गेलेलो आहे, मी स्मोकिंग केलेले आहे, की त्याचबरोबर मी माझे काही जे वाईट गोष्टी आहेत त्याचंही गांधींनी सत्याच्या प्रयोगमध्ये केलेलं आहे. म्हणजे गांधींना काय वाटतं तर गांधींच्या स्वप्नातील रामराज्यामध्ये असं वाटतं की गांधी हे कधी प्रामाणिकपणा आणि स्वतःबद्दल सत्यपणा दिसून येतात. मग गांधींना म्हणजे गांधींचं म्हणणं गांधींच्या स्वप्नातील रामराज्य आणि त्याचबरोबर गांधींच्या स्वप्नातील रामराज्य असले तरी त्यापुढे अगदी म्हणलेलं आहे की मिटो काळजी अगदी चिमणींच्या पोटाची. मग चिमणी हा पक्षी आपल्याला कशा माध्यमात दिसतो. चिमणी हा अल्पसंख्याक आहे ज्याला कोणतेही हक्क नाहीत. मग त्याच्या म्हणजे इथल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गांधींच्या रामराज्यामध्ये महत्त्व आहे. मग या सर्वांचा विचार करताना मग आज कुठेतरी बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक मग त्याचबरोबर गांधींचं जे आहे पोटाची म्हणजे अगदी पोटाची काळजी हे मला वाटतं मोर्लेमेंटो करार 1909च्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दिसून येतो. मग यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात म्हणजे जे स्वतंत्र मतदारसंघ असतील किंवा राखीव मतदारसंघ असतील त्यामध्ये इथल्या अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, सत्तामध्ये वाटा मिळाला पाहिजे. या सर्वांच्या दृष्टिकोनातून पाहिला तर मला वाटतं गांधींचं रामराज्य हे अर्थात खऱ्या अर्थानं सत्तेचं राज्य होतं आणि त्याला इथं पुढं इथल्या संस्थेनं चालावं एवढाच माफक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.